महादेवांनी माफ करण्यास नकार दिला. खरंच असा भक्त असू शकतो का ज्याला स्वतः शिवही क्षमा करत नाही? खूप प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. एक भक्त होता जो रोज भगवान शिवा यांची पूजा करत असे. ओम नमः तो शिवाय. तासनतास ध्यान करायचा, मंत्रजप करायचा आणि पूर्ण ओम श्रद्धेने नमः महादेवांना शिवाय. प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असे. ओम बाहेरून नमः पाहिलं तर शिवाय. त्याची भक्ती अगदी खरी वाटायची, पण त्याच्या मनाच्या आत एक खोल अहंकार लपलेला होता. तो मनात विचार करायचा की त्याची भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा शिवभक्त कोणीच नाही. हळूहळू त्याचा हा अभिमान इतका वाढला की तो इतरांचा अपमान करू लागला. तो गरिबांना, साधूंना आणि अगदी इतर भक्तांनाही तुच्छ समजू लागला. एके दिवशी एक वृद्ध साधू त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्याकडे पाणी आणि अन्न मागितले, पण त्या भक्ताने त्यांचा अपमान केला आणि म्हणाला की तो फक्त शिवाची सेवा करतो, दुसऱ्या कोणाची नाही. तो हे विसरला की प्रत्येक जीवामध्ये स्वतः शिवाचा वास असतो. त्या रात्री जेव्हा तो पूजा करायला बसला तेव्हा पहिल्यांदाच त्याच्या साधनेत त्याला शांती मिळाली नाही. अचानक तिथे एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि स्वतः महादेव त्याच्या समोर उभे राहिले. भक्त खूप आनंदी झाला आणि लगेच हात जोडून क्षमा मागू लागला. पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं. महादेवांचा आवाज अत्यंत गंभीर होता. त्यांनी सांगितलं, तू माझी पूजा केलीस, पण माझ्याच स्वरूपाचा अपमान केलास. त्या साधूला तू नाकारलं, जो खरंतर माझीच परीक्षा होती. हे ऐकून भक्त स्तब्ध झाला. तो वारंवार क्षमा मागू लागला, पण महादेव म्हणाले, भक्ती फक्त मंत्र आणि पूजेमुळे होत नाही. खरी भक्ती तेव्हाच असते जेव्हा तू प्रत्येक जीवामध्ये मला पाहतोस. त्या क्षणी भक्ताला आपल्या चुकीची जाणीव झाली, पण महादेवांनी त्याला लगेच क्षमा केली नाही. त्यांनी त्याला आदेश दिला की तो आपला अहंकार सोडून देईल आणि लोकांची सेवा करून आपल्या कर्मांचे प्रायश्चित्त करेल. ही कथा आपल्याला एक खोल शिकवण देते की फक्त पूजा करून नाही, तर नम्रता आणि ख्या मनाने केलेली भक्ती स्वीकारली जाते. जर भक्तीमध्ये अहंकार आला तर ती भक्ती अपूर्ण राहते. म्हणून विचार करा, आपण खरंच भक्ती करतोय का, की फक्त दिखावा? अशाच रहस्यमय आणि ज्ञानाने भरलेल्या कथा ऐकण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.